नमस्कार. जय महाराष्ट्र. प्रभाग नंबर 26 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करताय. तुमच्या आता सोशल मीडियावर पोस्टर्स आणि बॅनर पण सुरू झालेले आहे. काय लोकांची प्रतिक्रिया काय आहे? नाही, मी माझी इच्छा प्रगट केलेली आहे. पण मी ज्या पक्षाचा आहे तो पक्ष आमचे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते आमच्या पक्षाची सर्व रणनीती ठरवत आहे. मग आता त्यांचा आदेश यायचा आहे, तोपर्यंत मी माझी तयारी म्हणून मी सगळे बॅनर्स आणि माझी इच्छा ही तयारी केलेली आहे. आणि आम्ही आशावादी आहेत की आज 1-2 दिवसात आम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आदेश येतील आणि आम्ही सगळे ताकदीने लढू. हा, म्हणजे आदेश युतीत लढण्याचे येणार आहेत असं वाटतंय का सेपरेट लढणार आहे? तर हा पण प्रश्न असा आहे की चर्चा दोन्ही आम्ही ऐकतोय. आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून ऐकतो. एक आमची मिटिंग तशी झाली होती, पण असं अधिकृत आम्हाला काही आलेलं नाहीये. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांनी जरी आम्हाला आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढणार. युती झाली किंवा नाही झाली हा आम्हाला मॅटर करत नाहीये. आम्हाला इलेक्शन लढायचंय. आम्ही लोकांमध्ये काम करतोय. लोक आम्हाला लाईक करतायत. लोक आमचं नेतृत्व आवडतंय त्यांना. आणि लोक आम्हाला फोन करून सांगतात की तुम्ही निवडणुकीला उभा राहा, आम्ही तुम्हाला मतदान करू. म्हणून आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे. पक्षाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तयारी केली आहे. पण जर राजसाहेबांचा असा आदेश आला की आपल्याला संभाजीनगरची महानगरपालिका लढवायचीच नाही, तर मग अपक्ष लढण्याची काही विचार किंवा तयारी? नाही, आमच्या पक्षामध्ये मी राजसाहेबाचा मनसैनिक आहे. आमच्याकडे आदेश देणं आणि सैनिकांनी पाळणं. त्यांनी आदेश दिला तर नक्की लढेल. त्यांनी आदेश दिला महानगरपालिका संभाजीनगरची लढवायची नाही तर नक्कीच लढवणार नाही. पण आम्ही आशावादी आहेत, कारण आज मुंबईची उपनगर असते, नाशिक असेल, या ठिकाणी जवळपास युती होती हे आमच्याकडे मेसेज आहे. तर संभाजीनगरमध्ये पण किंवा इलेक्शन तरी आम्ही एकटे सेपरेट लढू. आता प्रभाग नंबर 26 मध्ये शिंदे सेनाचे उमेदवार असणार आहेत, उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत, काँग्रेसचे असेल कदाचित, भाजपचे माजी नगरसेवक तर भाजपचेच होते तिथे. त्याच्यामुळे काय तुम्हाला असं वाटतं की तिकडे आपण काय मतदारांना काय विजन घेऊन उतरलो पाहिजे? आता इलेक्शन जर म्हणलं, निवडणूक जर म्हणलं, तर सगळ्या पक्षाचे लोक तर उभा राहणार आहेत. मग शिंदे गटाचे असतील, उबाटा गटाचे असतील, आमचे असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, हा विचार न करता हा तर लढाई होणार आहे. लोकशाहीमध्ये तर सगळे उभं राहिल्याशिवाय होतच नाही. पण विजन हा असा विषय आहे की ह्या लोकांनी पहिला जे काही नगरसेवक होते, येतं मला नाव कोणाचं घ्यायचं नाहीये, पण नगरसेवक लोकांना शोधा लागत होता. मी शोधाची पाळी येऊ देणार नाही लोकांना. मी लोकांकडे मी जाईन, लोक शोधतो, लोकांना काय प्रॉब्लेम. हे पहिलं मी तुम्हाला वाक्य. म्हणजे तुमच्या 26 मधला खडे रोडचा वेळेला जे काय घडलं, खडे रोडचा जो काय प्रॉब्लेम होता, त्यावेळेला नगरसेवक शोधत लोक फिरत होते, तर तशी कधी गरज पडणार नाही असं अशी होऊ देणार नाही. नगरसेवक कोण आहे आणि नगरसेवक कुठे आहे हे दोन्ही गोष्टी होऊ देणार नाही. आणि ते आता माझ्याकडे सध्या नसताना सुद्धा मी अनेक लोकांच्या अनेक गोष्टीमध्ये त्यांच्या कामं करू शकतोय. म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलचे असतील, नगरपालिकेचे खूप लोकांची कामं असतात. खूप सोसायटी आमच्या भागामध्ये काय झालंय, देवळी आहे, सातारा आणि हे जे भाग आहेत हे आत्ता महानगरपालिकेत आले. ऑलरेडी हे सगळे छोटे छोटे पहिले खेडे होते आजूबाजूला लागणारे. इथं पहिले जुन्या काही वस्ती आहेत, त्याला म्हणतात गावठाण आहे. काही लोकांनी जुन्या काळामध्ये बिना लेआउट फिनआउट करता अशा प्लॉटिंग टाकल्यात. बोंबाटनगर आहे, एशिया कॉलनी आहे. अशामध्ये त्यांचं नियोजन लावणं खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण घरं तर आहेत, लोकांना घरं न काढता लोकांना ते गुंठेवारी कशी रेग्युलर करून त्यांचं घर रेग्युलाइज करून ते टॅक्समध्ये रेग्युलर टॅक्स भरून महानगरपालिकेचं सुद्धा उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे पण मी लक्ष देणार आहे, की जेणेकरून त्यातूनच या ठिकाणच्या ज्या काही मूलभूत गरजा आहे. कारण नवीन प्लॉटिंग झाली. कारण आता मला एक त्याच्यात विषय आहे की तुम्ही मुंबई पुण्याकडे जर गेलात तर आधी तिथं रोड होतो, मग तिथल्या भागातला लेआउट होतो. आणि मग आता नवीन तालुक्याने एक सुधारणा केली आहे की बिल्डर लोकांना टेंटेटिव्ह लेआउट द्यायचा. काय द्यायचा टेंटेटिव्ह? तर त्यांनी तो रजिस्ट्रीच्या सेल लेटर द्यायच्या आधी रोड रस्ते तिथं गेले पाहिजे, ड्रेनेज केले पाहिजे, लाईट लावले पाहिजेत. पण आता बिल्डर ते करतायत सगळे. पण त्या बिल्डरच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर रोडच नाही ना लोकांना. पहिल्यांदा हे काय नवीन करायचं किंवा जिथं जिथं प्लॉटिंग होतीये ती मधली डेव्हलपमेंट बिल्डर करे, पण रोड पण जिथपर्यंत अप्रोच रोड आधीच झाला पाहिजे. म्हणजे त्या प्लॉटिंगमध्ये त्या स्कीममध्ये लोक राहायच्या आधीच रोड रस्ते नाल्याचं नियोजन झालं पाहिजे. हेच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि हेच लोकांसाठी करायचा माझा प्रयत्न करणार. हे रोड रस्त्याच्या व्यतिरिक्त त्या प्रभागात काय समस्या आहेत ज्या की आत्ता उद्भवत आहेत, मागच्या काही बऱ्याच काळांपासून त्या आहेत आणि भविष्यात त्याच्यावर सुधारणा करता येईल किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? जसे की तुम्ही काय सांगत आता, मग जसे हा जो भाग आपला जो लढतोय समजा, त्याच्यामध्ये तिथं आलेल्या लोकांना काय त्यांची गरिबी हटवा असा काही विषय महानगरपालिकेत नसतो. महत्वाचं महानगरपालिकेतला रस्ता आहे, ड्रेनेज आहे, स्ट्रीट लाईट आहेत, कचऱ्याचं नियोजन आहे, कचरा गाड्या रेग्युलर आल्या पाहिजेत, कचऱ्या उचलून गेल्या पाहिजेत.
आणि हे तुम्हाला तेच आहे पाक सांगितलं. याच्या व्यतिरिक्त फक्त अजून 2 विषय माझ्याकडे आहेत की ते विषय म्हणजे असे आहेत किंवा बीड बायपासचं नाव यासाठी पडलं की बीड जिल्ह्यातली म्हणजे माजलगाव आहे, गेवराई आहे, बीड आहे, पाटोदा आहे, अंबेजोगाई आहे, या भागातले खूप लोक बाहेर आले, धान्यातले काही भागात. पण बीड मधून लोक 200 रुपये तिकीट देऊन एसटीला इथं येतात आणि सिडको स्टँडहून आपल्या घरी जायला 250 रुपये देतात. म्हणजे हे जो भाग आहे ना होता, मी इथं प्रयत्न करून जरी महानगरपालिकेचा भाग नसता पण महानगरपालिकेतून एक बस स्टँड तिथं करू शकतो आपण. की बीड बायपासला एक बस स्टँड झालं पाहिजे की बीडून येणारे लोक बीड बायपासला उतरले पाहिजेत आणि 25, 30, 50 रुपयामध्ये घरी गेले पाहिजेत. दुसरा भाग अजून एक याच्यापेक्षा वेगळा आहे की पोलीस स्टेशन काही भागातलं आमचं देवळाली भागातलं चिकलठाणा पोलीस स्टेशनवर टाकलंय. आमचं आणि त्यांचं 10-15 किलोमीटरचं अंतर आहे. इथून लोक इथून कळत नाही लोकांना कुठं जायचं. पहिल्यांदा लोक चुकून सातारामध्ये जातात, सातारावाल्यामध्ये तिकडं जा, तिकडे गेलं तर पोलीस अधिकारी जागेवर नसतात. मग लोक कंप्लेंट करायचं सोडून घरी जातात, कॉम्प्रोमाइज करून त्यांचं. ते न होता एक पोलीस स्टेशनच मॅपिंग आमचं कोणाला याच्यावर करून द्या, सातारामध्ये करा किंवा नवीन एक पोलीस स्टेशन करून द्या. अशा वेगळ्या काही भागाच्या महत्वाच्या लोकांसाठी जो भाग आहे तो भाग त्या भागासाठी मी त्यासाठी काम करेल. आणि आजही माझे जे पोलीस अधिकारी असतील, SP असतील, CP असतील, यांच्याशी माझे चांगले रिलेशन आहेत. त्यांच्याकडे बोलून भेटून, कारण हे सगळे भाग सगळेच प्रश्न आंदोलन करून सुटत नाहीत, काही युनियन पोझिशन सुटतात. असे दोन्हीची स्किल माझ्याकडे पहिल्यापासून आहे. त्याचाच उपयोग लोकांसाठी कसं करता येईल आता मी प्रयत्न करून येणार का. नगरसेवक जेव्हा पदस्थ होतो किंवा पदभार घेतात, हे सगळेच नगरसेवक जनतेतून जरी आलेले असले तरी या सगळ्यांना सरकारी योजनांची खरोखर तितकीशी माहिती असते असं मला वाटतं. नाहीच आहे. म्हणजे महानगरपालिकेतले जेवढे नगरसेवक येतात ना, त्यांना माहीतच नाही. ते डायरेक्ट काय करतात किंवा ते नगरपालिकेचे ते अधिकारी त्यांच्यावर डिपेंड असतात. त्यांनाच म्हणतात काहीतरी सांगा ना आम्हाला. अहो, पालकमंत्र्याच्या योजनेतून दलित वस्तीचे आहेत, दलित इतर वस्तीचे आहेत. त्याच्यानंतर एक योजना आहे यात्रा करायची आपली, जी महत्वाची असते आशितापूर्व. यात्रा करायला सुद्धा आपल्याला तिथून फंड काढून घेता येतो. मग नंतर जी नगररचना आपलं मंत्रालय आहे राज्य शासनाचं, तिथून अनेक प्रकारचे फंड कसे आणता येतील, इथून त्यांना प्रस्ताव कसा पाठवता येईल, यासाठी मी केपेबल आहे. यासाठी माझ्याकडे टीम आहे. ह्या गोष्टी कशा करता येईल हे पण पाहणार आहे. आणि दुसरं माझं आहे की मी राजकारण करत असताना तुम्ही पाहिलं असत, मी कार्यकर्त्यांना बरोबर नुसतं घेऊन फिरत नाही, फिरू नका म्हणतो. म्हणजे काही लोक राजकारणाचा असा ट्रेंड आहे, सकाळी तुमच्या घरून जेवून या, संध्याकाळी आमच्याबरोबर जेवा, पुन्हा काहीच नाही. मी आता तुम्हाला माहित नाही मध्ये एक प्रयोग केला की माझे CA4 जे वेगवेगळे योजनेवर आहेत ते सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एक कार्यशाळा घेतली होती. मी त्यासाठी घेतली होती किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्या कार्यकर्त्यांना सांगा, म्हणजे कार्यकर्त्यांनी त्या योजनेतून गेलो की ते धंदे पाण्याला लागतील, ते काम करते ना. आणि त्यांच्या काम केल्यामुळे त्यांचा शब्दाला परत वजन येईल. ते सकाळी फिरले, संध्याकाळी जेवण करून घरी जाऊन झोपले, त्यांच्या मनावर मतदान त्यांच्या घरची पण करतात. कार्यकर्ते तरंजी उचलण्यासाठी वापरले, यासाठीच वापरले गेले आतापर्यंत. आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट होत नाही. तर त्याच्यामुळे आपण काय केलं, त्यांना जर त्यांच्या जीवनामध्ये बदल करायचा प्रयत्न केला, आपण खिशातून पैसे देऊ शकतो सगळ्यात नाही, पण शासन देते ना. फक्त शासनाला योजना काय आहेत ह्या त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि योजनामध्ये कसं करायचं, कोऑर्डिनेट काय करायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं हे त्यांना आपण शिकवायचं. आणि कार्यशाळेमधून करायचा प्रयत्न करतोय मी. आता केला होता एक, आता अजून मी माझ्या प्रभागामध्ये असतील, संभाजीनगरमध्ये असतील, असं काही नाही की प्रभाग केला म्हणजे रिस्ट्रिक्टेड तिथं दुसरीकडे काम करता येतं आपल्याला. आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांचं कामच करतोय. तर अशा पद्धतीच्या योजना केल्या तर होतंय. म्हणजे एका गावात जर एखाद्याला गिरणी सुद्धा घेऊन दिली की आपल्या मागे फिरलाही नाही, पण मतदान करायच्या टायमाला 100 मतदान तर नक्की पाठीन आपल्याला. कारण काय, तर दररोज लोकांच्या संपर्कात दररोज काम करतोय. असं काहीतरी बदल लोकांमध्ये आपल्या मतदारसंघातल्या आपल्या लोकांना, गरजू लोकांना करून दिला होईल असं मला आशा आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर प्रभाग क्रमांक 26 मधील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना हात जोडतो पहिल्यांदा, जय महाराष्ट्र करणार आणि विनंती करणार, आमच्या साहेबांनी आदेश दिला तुम्ही नक्कीच इलेक्शन लढणार आहे. आणि साहेबाचा आशीर्वाद आणि तुमच्या दोघांचा आशीर्वाद, मतदारांचा, मायबाप जनतेचा माझ्यावर जर आशीर्वाद तुम्ही माझ्यावर दिला तर निश्चित तुम्ही मला निवडून द्या. तुम्ही दिलेला विश्वास मी वाया जाऊ देणार नाही. म्हणजे एक जुन्या काळात घेतलेला वसा उतणार नाही, मातणार नाही, टाकणार नाही असं तुम्हाला मी सांगतो. तर नक्कीच मी चांगलं काम करून दाखवून लोकांना.